नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्तापर्यंत आपण करारांचा कायदा या करारांच्या कायद्यामध्ये आपण पाहिलं की कराराच्या व्याख्या पाहिल्या, त्याचबरोबर करारासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत ते पाहिले, त्याचबरोबर कराराचे प्रकार देखील पाहिले. आज आपण प्रस्ताव म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. प्रस्ताव म्हणजे काय असू शकतं तर व्यापार किंवा आपण दैनंदिन व्यवहाराचा जर विचार केला तर अशा दैनंदिन व्यवहारामध्ये कोणत्याही कराराची निर्मिती करत असताना ही कशामुळे होत असते? प्रस्ताव आणि त्या प्रस्तावाच्या स्वीकृतीने होत असते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑफर देता एखाद्याला आणि त्या ऑफरचं ॲक्सेप्टन्स होतं त्यावेळेस तो काय असतो? कराराची निर्मिती होऊ शकते. मग अशी निर्मिती करत असताना मग प्रत्येक करारासाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता असते. हा तर आपण इसेन्शियल एलिमेंट्समध्येच पॉईंट पाहिलेला आहे. त्यापैकी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवायचा असतो आणि दुसऱ्या व्यक्तीनं त्या प्रस्तावाला काय द्यायची असते? आपली स्वीकृती किंवा मान्यता द्यावायची असते. तेव्हाच काय होत असतो? करार निर्माण होत असतो. आपण प्रस्ताव म्हणजे काय या गोष्टीचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही प्रसंगी जेव्हा एखादा करार करावयाचा असेल तेव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव मांडणं गरजेचं आहे. असा प्रस्ताव मांडणं म्हणजे काय? एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीजवळ एखादं कार्य करण्यासंबंधी किंवा ते कार्य न करण्यासंबंधी एखादी इच्छा जर प्रकट केलेली असेल तर अर्थात ही इच्छा दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या दृष्टीनं जर प्रकट केलेली असेल तर त्याला काय म्हटलं जाऊ शकतं? प्रस्ताव असं म्हटलं जाऊ शकतं. आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. समजा एका व्यक्तीला एखादी त्याच्याकडे वस्तू असेल, ती जर विकावयाची असेल आणि ती वस्तू विकत असताना त्यानं जर त्याची किंमत 2,00,000 रुपये ठरवलेली असेल, तर ती वस्तू विकत असताना समजा एखाद्या व्यक्तीकडे त्याचं घर आहे, त्याला त्याचं घर विकायचं आहे आणि त्या घराची किंमत 2,00,000 रुपये त्याने सांगितली. तर त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे की माझं घर तू विकत घेतोस का आणि त्याची किंमत आम्ही 2,00,000 रुपये ठरवलेली आहे. आता पहिल्या व्यक्तीनं काय करणं गरजेचं आहे? प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीनं आपण ज्यावेळी संमतीचा विचार करू त्यावेळेस काय असणार आहे? त्या प्रस्तावाला आहे त्या स्वरूपात जर त्यानं संमती दिलेली असेल तर त्याला काय म्हटलं जातं? प्रस्तावाची स्वीकृती असं म्हटलं जातं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू विकावयाची असेल, एखादी गोष्ट करावयाची असेल तर त्या गोष्टीच्या संदर्भात त्यानं दुसऱ्या व्यक्तीला त्याचं मत विचारणं गरजेचं आहे. त्याच्यासमोर हा प्रस्ताव मांडणं गरजेचं आहे. त्याला ऑफर देणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रस्ताव असं म्हणू शकतो. आपण प्रस्तावाच्या व्याख्येकडे जातोय. आपल्याला प्रस्तावाची व्याख्या भारतीय करारांचा कायदा 1872च्या कलम 2 उपकलम अ मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामध्ये देण्यात आलेल्या व्याख्येनुसार दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळावी या अपेक्षेने एखादं कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करते तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रस्ताव पाठविला असं म्हणतात. म्हणजेच काय? मी आत्ताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची तर संमती मिळवायची आहे, त्याची अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. एखादं कार्य करण्यासाठी किंवा ते कार्य न करण्यासाठी त्यानं इच्छा प्रकट करणं गरजेचं आहे. ते कोणाजवळ प्रकट करणं गरजेचं आहे? दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करणं गरजेचं आहे. तेव्हा पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रस्ताव पाठविला असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ही एक सिंपल डेफिनेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. यामध्ये जी व्यक्ती प्रस्ताव सादर करते त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? प्रस्तावकर्ता म्हणजे प्रॉमिसर असं म्हटलं जातं. आणि ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठविला जातो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? प्रस्तावगृहीता असं म्हटलं जातं. प्रस्तावगृहीतालाच अजून एक शब्द आहे, तो म्हणजे वचनगृहीता म्हणजे प्रॉमिसी असं म्हटलं जातं. प्रस्तावगृहीता व्यक्तीने जर प्रस्तावाला स्वीकृती दिली तर त्याच व्यक्तीला स्वीकृतीदाता देखील म्हटलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जी व्यक्ती प्रस्ताव सादर करते त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? प्रस्तावकर्ता म्हणजे प्रॉमिसर असं म्हटलं जातं. आणि ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठविला जातो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? प्रस्तावगृहीता किंवा वचनगृहीता किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये प्रॉमिसी म्हटलं जातं. त्याचबरोबर
प्रस्ताव गृहीता जो असेल त्या व्यक्तीनं जर प्रस्तावाला स्वीकृती दिलेली असेल तर त्याच व्यक्तीला काय म्हटलं जातं, स्वीकृतीदाता असं देखील म्हटलं जातं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं, आत्ताच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू, जर एखाद्या व्यक्तीनं माझं घर 2 लाख रुपयांना विकायचं आहे असं म्हटलेलं असेल, बनं जर त्या किंवा इतर व्यक्तीनं जर त्या पहिल्या व्यक्तीच्या प्रस्तावाला होकार दिलेला असेल तर आपण जे एक्झाम्पल पाहिलं त्या एक्झाम्पलमध्ये पहिला व्यक्ती हा प्रस्तावक असेल, दुसरा व्यक्ती हा काय असेल, प्रस्ताव गृहीता असेल, आणि ज्यावेळेस त्यानं त्या प्रस्तावाला मान्यता दिली त्यावेळेस तोच म्हणजे प्रस्ताव गृहीताच काय होणार आहे, स्वीकृतीदाता होणार आहे, म्हणजे ॲक्सेप्टर होणार आहे. म्हणजे याचा देखील आपल्याला या एका व्याख्येमध्ये सर्व काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स दिलेल्या आहेत. आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय ते म्हणजे प्रस्तावासंबंधी असणारे काही कायदेशीर नियम किंवा काही कायदेशीर अटी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार कायद्यामध्ये प्रस्तावासंबंधी काही अटी किंवा नियम दिलेले आहेत आणि या नियमांच्या संदर्भातच आपल्याला काय करावं लागतं, काही विशिष्ट अशी उच्च न्यायालयानं आपल्याला विभिन्न आयोगामध्ये निश्चित केले. उच्च न्यायालयानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जे अभियोग असतील त्या अभियोगांवरती दिलेल्या निर्णयावर आधारित हे सर्व नियम किंवा अटी अवलंबून आहेत. यामध्ये पहिला पॉईंट आपण पाहतोय ते म्हणजे प्रस्ताव स्पष्ट किंवा ध्वनित स्वरूपाचा असू शकतो. म्हणजे काय, प्रस्ताव हा 2 प्रकारांनी सादर करता येतो. एक सिंपल आपण लक्षात घेऊया की प्रस्ताव हा काय करता येतो, 2 प्रकारांनी सादर करता येत असतो. एक म्हणजे प्रस्ताव तोंडी किंवा लेखी स्वरूपात सादर करणं गरजेचं आहे, याला स्पष्ट प्रस्ताव असं म्हणता येऊ शकतं. अर्थात प्रस्ताव हा लेखी स्वरूपाचा असला पाहिजे असं जरी कायद्यानं बंधन नसेल तरी सुद्धा तोंडी सांगून देखील आपल्याला काय करता येतो, प्रस्ताव करता येतो. परंतु प्रस्तावाच्या स्वीकृतीनंतर जर भविष्य काळामध्ये काही वाद निर्माण झाले तर असा प्रस्ताव लेखी असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा प्रस्ताव करत असता त्यावेळेस तुम्हाला तोंडी प्रस्ताव देखील करता येत असतो, परंतु तो जर प्रस्ताव जर भविष्य कालावधीमध्ये खूप वर्ष चालणार असेल किंवा त्याचा परिणाम हा भविष्य कालावधीमध्ये दिसणार असेल तर आपल्याला भविष्य काळात काही वाद जर निर्माण झाल्यास असा प्रस्ताव काय असणं गरजेचं आहे, लेखी स्वरूपात असणं गरजेचं आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे काही वेळेला आचरणाद्वारे किंवा वागणुकीद्वारे प्रस्ताव सादर करता येत असतो, परंतु प्रस्तावाच्या स्वीकृतीनंतर जर भविष्य काळात वाद निर्माण झाला तर असा प्रस्ताव लेखी असणं गरजेचं आहे. अशा प्रस्तावाला काय म्हटलं जातं, ध्वनित किंवा गर्भित प्रस्ताव असं म्हटलं जातं. समजा एखादी व्यक्ती बसने प्रवास करावयाचा असेल आणि त्या बसने प्रवास करण्याच्या इच्छेनं जर बसच्या रांगेत उभी राहिलेली असेल तेव्हा त्या व्यक्तीची इच्छा तिच्या वर्तणुकीवरून काय होत असते, प्रकट होत असते. म्हणजे असा प्रस्ताव आपल्याला स्पष्ट किंवा ध्वनित आहे असं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. दुसरा पॉईंट आपण पाहतोय तो म्हणजे प्रस्ताव मांडण्याचा हेतू कायदेशीर जबाबदारी निर्माण करणारा असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रस्ताव मांडत असता त्यावेळेस प्रस्तावाचा उद्देश हा कायदेशीर जबाबदारी निर्माण करणारा असणं गरजेचं आहे. प्रत्येक कराराने 2 व्यक्तींमध्ये काय होणं गरजेचं आहे, कायदेशीर संबंध निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळे एका व्यक्तीनं जर आपला करार पूर्ण केला नाही तर अशा व्यक्तीविरुद्ध आपल्याला काय करता येतो, कोर्टामध्ये दावा दाखल करता येऊ शकतो आणि त्याच्याकडून त्या कराराच्या संदर्भात जो करार त्यानं पूर्ण केलेला नसेल त्याच्या संदर्भात आपल्याला नुकसान भरपाई मिळवण्याचा आपल्या दुसऱ्या व्यक्तीला अधिकार मिळू शकतो. म्हणजेच काय, जेव्हा एखादा व्यक्ती एखादा करार करत असतो त्यावेळेस तो प्रस्ताव हा कायदेशीर जबाबदारी निर्माण करणारा असणं गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला जर तो प्रस्तावाचं रूपांतर करारात झालं आणि करार जर पूर्ण केला नाही तर अशा व्यक्तीकडून आपल्याला कायदेशीर नुकसान भरपाई मिळवता येऊ शकतं. म्हणजेच प्रस्ताव हा कायदेशीर जबाबदारी निर्माण करणारा असणं गरजेचं आहे. आपण तिसऱ्या पॉईंटकडे जातो ते म्हणजे प्रस्ताव हा स्पष्ट किंवा निश्चित असला पाहिजे.
आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एखादा प्रस्ताव आपण स्पष्ट किंवा निश्चित कार्य करण्यासाठी केलेला असेल किंवा प्रस्तावात अटी घालता येतील परंतु त्या स्पष्ट किंवा निश्चित असल्या पाहिजेत. अनिश्चित किंवा अस्पष्ट स्वरूपाचा प्रस्ताव किंवा कायदेशीर ठरत नसतो. म्हणजेच काय, समजा एखाद्या व्यक्तीनं एखादं असा करार केला की तो त्याचं पूर्ण आयुष्य हे राष्ट्राच्या हितासाठी खर्च करेल. ज्यावेळी एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं म्हणतो तो त्याचं पूर्ण आयुष्य काय करेल, राष्ट्राच्या सेवेसाठी किंवा हितासाठी खर्च करेल, मला त्या पहिल्या व्यक्तीनं काय देणं गरजेचं आहे, 20 लाख रुपये देणं गरजेचं आहे. पण अशा प्रकारची राष्ट्राचं हित या शब्दाची निश्चित अशी कोणत्याही प्रकारची व्याख्या आपल्याला सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारच्या प्रकट केलेल्या इच्छेला आपल्याला प्रस्ताव म्हणता येणार नाही. म्हणजे याचा देखील आपल्याला प्रस्तावाच्या संबंधित असणाऱ्या कायदेशीर अटींमध्ये विचार करावा लागेल. आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय, ते म्हणजे प्रस्तावासाठी निमंत्रण म्हणजे प्रस्ताव नसतो असं आपल्याला दिलेलं आहे. प्रस्ताव हा प्रस्ताव मांडण्यासाठी दिलेल्या निमंत्रणापेक्षा काय असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. प्रस्ताव मांडण्यासाठी दिलेल्या निमंत्रणाच्या संदर्भात व्यक्ती प्रस्ताव देत नसून प्रस्ताव मांडण्यासाठी व्यक्तींना बोलवत असते. अशी निमंत्रणे कायद्याच्या दृष्टीने प्रस्ताव नसतात, हे सर्वात महत्त्वाचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला असं सांगितलेलं असेल की या ठिकाणी एखाद्या घराची बोली लावली जाणार आहे, लिलाव केला जाणार असेल, तर अशा वेळी त्या व्यक्तीला फक्त प्रस्तावासाठी निमंत्रण दिलेलं असेल, ना की त्यानं प्रस्ताव पाठवलेला असतो. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहतोय, ते म्हणजे प्रस्ताव विशिष्ट किंवा साधारण असू शकतो. आता प्रस्ताव हा विशिष्ट किंवा साधारण कशा पद्धतीने असू शकतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. प्रस्ताव जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा विशिष्ट व्यक्तिसमूहाला पाठवण्यात येतो तेव्हा त्याला विशिष्ट प्रस्ताव म्हणजे स्पेसिफिक ऑफर असं म्हटलं जातं. समजा जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यावयाची असते तेव्हा आपण एखाद्या विक्रेत्याला आम्हाला ही वस्तू विकत घ्यावयाची आहे असा प्रस्ताव करत असतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, विशिष्ट प्रस्ताव असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण साधारण प्रस्तावाचा विचार करत आहोत. ज्यावेळी एखादा प्रस्ताव सर्वसामान्य जनतेला उद्देशून केलेला असतो त्यावेळी या प्रस्तावाला काय म्हटलं जातं, साधारण किंवा सामान्य प्रस्ताव असं म्हटलं जातं. असा प्रस्ताव कोणाला देखील स्वीकारता येऊ शकतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण हरवलेली वस्तू सापडून देण्यासाठी वर्तमानपत्रात एखादी जाहिरात देत असतो त्यावेळेस तो प्रस्ताव हा अनेक व्यक्तींना उद्देशून केलेला असतो. ज्या व्यक्तीला वस्तू सापडेल त्याला आपण काय करू शकतो, त्याला बक्षीस देऊ शकतो. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, साधारण किंवा सामान्य प्रस्ताव असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहतोय, तो म्हणजे प्रस्तावाचे संवहन. म्हणजे प्रस्तावाचे संवहन म्हणजे काय, प्रस्ताव हा आपल्याला कम्युनिकेट करता आला पाहिजे. समजा ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव सादर करायचा आहे त्या व्यक्तीला प्रस्ताव प्रत्यक्षपणे मिळाला पाहिजे, यालाच काय म्हटलं जातं, प्रस्तावाचे संवहन असं म्हटलं जातं. प्रस्तावाचे जोपर्यंत संवहन होत नाही तोपर्यंत त्याला स्वीकृती मिळू शकत नाही आणि अर्थातच ठरावसुद्धा होऊ शकत नाही. म्हणजेच प्रस्तावाचे निर्णयाच्या दृष्टीनं संवहन किंवा प्रगटीकरण होणे आवश्यक असते. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर प्रस्तावाचं ठरावात रूपांतर करावयाचं असेल तर तो प्रस्ताव काय झाला पाहिजे, संवहन झाला पाहिजे, म्हणजे कम्युनिकेट झाला पाहिजे. पुढचा पॉईंट आहे, प्रस्तावामध्ये अशा अटी असू नयेत ज्यांची पूर्तता न केल्यास तो प्रस्ताव स्वीकारला असे समजण्यात येईल. आता प्रस्तावकर्त्याला प्रस्ताव मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्याबाबत मौन पाळणे म्हणजे स्वीकृती दिले असे आपल्याला म्हणता येणार नाही. समजा एखाद्या व्यक्तीकडे एखादं फर्निचर असेल, त्याच्या घरामध्ये काही फर्निचर असेल आणि ते त्याला विकायचं असेल आणि जर दुसऱ्या व्यक्तीला ते फर्निचर खरेदी करावयाचं असेल, पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे जर याचा प्रस्ताव पाठवलेला असेल आणि जर दुसऱ्या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारचं त्याला रिप्लाय किंवा त्याला प्रत्युत्तर दिलेलं नसेल किंवा कोणत्याही प्रकारचा ॲक्सेप्टन्स वगैरे दिलेलं नसेल तर त्याला आपल्याला कोणत्याही प्रकारे
त्यानं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीनं तो प्रस्ताव स्वीकारलेला आहे असं समजता येणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादं अट एखाद्या प्रस्तावामध्ये घातलेली असेल आणि त्या अटींची जर पूर्तता केलेली नसेल तर तो प्रस्ताव स्वीकारला असे समजण्यात येत नाही. समजा एखाद्या प्रस्तावामध्ये अशी अट घातलेली असेल की दुसरा प्रस्ताव किंवा दुसऱ्या व्यक्तीनं जर अशा प्रकारचा प्रस्ताव त्यानं कोणत्याही प्रकारचं उत्तर किंवा कोणत्याही प्रकारचं ॲक्सेप्टन्स पाठवला नाही तरीसुद्धा त्यानं तो प्रस्ताव स्वीकारला आहे असं गृहीत धरण्यात येईल असं पहिला व्यक्ती जर त्या एखाद्या प्रस्तावामध्ये म्हणत असेल तर हा प्रस्ताव काय असू शकतो, कायदेशीर नसतो. कारण जर प्रस्ताव स्वीकृत्याने जर उत्तर दिले नाही तर तो करार काय होणार नाही, करारच होऊ शकत नाही. म्हणजे कोणतीही जबाबदारी त्याच्यावरती निर्माण होऊ शकत नाही. याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे प्रस्तावामध्ये अशा अटी असू नयेत ज्यांची पूर्तता न केल्यामुळे तो प्रस्ताव स्वीकारला असं समजण्यात येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट तुमच्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे प्रस्ताव कोणत्याही अटी आणि नियमांसह करता येतो. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी आणि कोणत्याही प्रकारचे नियम तुम्हाला घालता येऊ शकतात. करारामध्ये प्रस्ताव करता कोणत्याही अटी आणि नियम घालू शकतो. स्वीकृती कशी करावयाची या संदर्भात अटी आणि नियम घालून दिलेले असू शकतात. प्रस्ताव स्वीकृत्याला त्या सर्व अटी आणि नियम स्वीकारले पाहिजेत, त्याशिवाय करार होऊ शकत नाही. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला एखादा प्रस्ताव पाठवलेला असेल तर अशा प्रस्ताव काही अटी आणि नियमांसह पाठवलेला असतो. समजा एखादी अट असेल की तुम्हाला हा प्रस्ताव स्वीकारत असताना तुम्हाला काही पैसे डिपॉझिट करणं गरजेचं आहे, तर अशा प्रकारची अट त्यांनी जी घातलेली असेल ती अट आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे, ती अट पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला तो प्रस्ताव स्वीकारता येणार नाही किंवा तो स्वीकारला आहे असं समजण्यात येणार नाही. त्याच्यानंतरचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे 2 समान क्रॉस प्रस्ताव म्हणजे करार नसतात. समजा 2 पक्ष एकमेकांचे प्रस्ताव माहीत नसताना, लक्षात घ्या, जेव्हा 2 पक्ष एकमेकांचे प्रस्ताव माहीत नसताना एकमेकांना समान प्रस्ताव करतात त्यावेळी अशा प्रस्तावांना काय म्हटलं जातं, क्रॉस प्रस्ताव असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच प्रकारचे 2 प्रस्ताव वेगवेगळ्या 2 व्यक्ती एकमेकांना पाठवतात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जाणार आहे, क्रॉस प्रस्ताव असं म्हटलं जाईल. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीकडे एखादी 2 व्हीलर आहे आणि त्या व्यक्तीला ती 2 व्हीलर दुसऱ्या व्यक्तीला विकायची. आता पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे ज्या दिवशी हा प्रस्ताव पाठवला त्याच दिवशी दुसऱ्या व्यक्तीनं देखील, म्हणजे ज्याला ती 2 व्हीलर विकायचा प्रस्ताव पहिल्या व्यक्तीनं पाठवला त्याच व्यक्तीनं पहिल्या व्यक्तीला काय केलं, म्हणजे गाडीच्या मालकाला काय केलं, तशाच प्रकारचा तेवढ्याच किमतीचा प्रस्ताव पाठवून दिला. म्हणजे दोघांना सुद्धा माहीत नव्हतं की एकच गाडी आहे, एकच 2 व्हीलर आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव पाठवलेला माहीत नव्हता आणि दुसऱ्या व्यक्तीनं तशाच प्रकारचा प्रस्ताव पहिल्या व्यक्तीला पाठवलेला असं माहीत नसताना जर एखादा प्रस्ताव पाठवलेला असेल आणि असे दोन्हीही प्रस्ताव समान असतील तर असे प्रस्ताव पाठवणं म्हणजे तो त्याचं करारात रूपांतर झालं असं नव्हे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे प्रस्ताव विनंतीच्या स्वरूपात असणं गरजेचं आहे, त्याची आज्ञा नसावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रस्ताव हा नेहमी विनंतीच्या स्वरूपात पाठवण्यात आला पाहिजे, तो आज्ञेच्या स्वरूपात असू नये. कारण आपण प्रस्ताव ज्या व्यक्तीकडे पाठवतो ती व्यक्ती प्रस्ताव स्वीकारू शकते किंवा तो प्रस्ताव काय करू शकते, नाकारू देखील शकते. म्हणजे अशा प्रकारचे प्रस्ताव हे काय असणं गरजेचं आहे, हे विनंतीच्या स्वरूपात असणं गरजेचं आहे, ना की आज्ञेच्या स्वरूपात. म्हणजे एखादा प्रस्ताव जर तुम्हाला पाठवायचा असेल तर त्या प्रस्तावामध्ये विनंतीच्या स्वरूपात तो प्रस्ताव तुम्ही पाठवणं गरजेचं आहे. तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला आज्ञा देता येणार नाही. जर एखादा प्रस्ताव तुम्हाला पाठवायचा असेल तर त्या प्रस्तावामध्ये विनंती असणं गरजेचं आहे आणि त्या प्रस्तावाची स्वीकृती किंवा तो प्रस्ताव नाकारणं हा दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये असणारा अधिकार असणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याला काय म्हणता येऊ शकतं, प्रस्ताव हा विनंतीच्या स्वरूपात आहे, आज्ञेच्या स्वरूपात नाही.
त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे आपल्या कृत्यास दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या हेतूनं प्रस्ताव केलेला असला पाहिजे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बोलण्यामध्ये नुसतीच आपली इच्छा दुसऱ्या असंबंधित व्यक्तीला बोलून दाखवलेली असेल, ज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसेल, तर अशा इच्छेस प्रस्ताव म्हणता येणार नाही. म्हणजे जर एखादा व्यक्ती असेल आणि त्यानं फक्त त्रयस्थ व्यक्तीजवळ आपली इच्छा किंवा असंबंधित व्यक्तीजवळ आपली इच्छा जर बोलून दाखवलेली असेल, तर अशा इच्छेचा काहीही संबंध त्या व्यक्तीशी नसल्यामुळे त्या इच्छेस आपल्याला प्रस्ताव म्हणता येणार नाही. समजा ए, बी आणि सी असे 3 व्यक्ती आहेत. ए न बी जवळ एखादा अशी इच्छा प्रकट केली की क ने जर माझ्यासाठी एक घर बांधले तर मी त्याला 7 लाख रुपये देईल. तर अशा वेळी अ ने ब जवळ फक्त आपली इच्छा प्रकट केली, परंतु क हा त्याच्या इच्छेला संमती देऊ शकत नाही, कारण बचा अच्या घर बांधण्याशी काहीही संबंध नसतो आणि त्यामुळे याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. तेव्हा प्रस्ताव हा नेहमी संबंधित व्यक्तीजवळच प्रकट करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आपल्या कृत्यास दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या हेतूनच त्यांना प्रस्ताव करणं गरजेचं आहे, असं आपल्याला एक नियम किंवा अट दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रस्तावाची स्वीकृती हा पॉईंट पाहूया.